नमस्कार, आत्मा मालिक कसे आज सर्वांची आपल्या उज्ज्वला लाईफस्टाईल अँड ब्युटी या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे। बहरलेली फुले तुम्हा सर्वांना सुगंध देव, परमेश्वर तुम्हाला सुखात ठेव अशी मी माझ्या सद्गुरूंच्या चरणी अगदी मनापासून प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते। चला तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण मंत्रदीक्षा या संदर्भाचीच माहिती जाणून घेणार आहोत। जेव्हा आपण गुरूंकडून मंत्रदीक्षा घेतो त्यावेळेस आपल्या जीवनात वेगवेगळे बदल घडून येतात। त्या जेवढा आपण गुरुमंत्राचा जप करू तेवढा आपल्याला साक्षात्कार होत चालतो आणि आपण जास्तीत जास्त परमेश्वराच्या जवळ जात असतो। गुरूंनी दिलेला जो गुरुमंत्र असतो त्याचा जर जास्तीत जास्त जप केला तर आपल्या जीवनातील जास्तीत जास्त दुःख देखील कमी होतात आणि आपले जीवन आनंददायी होते। नेहमी स्मरणात ठेवला पाहिजे, गुरुमंत्र कधी विसरला नाही पाहिजे आणि दररोज गुरुमंत्राचा जप केला पाहिजे। गुरूंनी दिलेल्या वचनाचे पालन देखील केले पाहिजे। प्रत्येकाने गुरु हे केलेच पाहिजे आणि गुरुमंत्र अवश्य घेतला पाहिजे, कारण जीवनात गुरु करणे हे खूप महत्त्वाचे आहे। कानात आपल्या मंत्र सांगितला जातो, तो मंत्र गुप्त ठेवायचा असतो, कोणाला सांगायचा पण नसतो आणि त्या मंत्राचा आपण दररोज मंत्रजप करायचा असतो। त्यामुळे गुरूंनी दिलेल्या गुरुमंत्रात जेवढी ताकद आहे तेवढी आपण कितीही भक्ती केली तर त्यात ताकद नाही आणि गुरूंची आपल्याला जन्मोजन्मीची साथ असते। त्यामुळे तर मी प्रत्येक व्हिडिओत सांगत असते तुम्हाला नेहमी गुरु अवश्य करावे। तर गुरु करणं म्हणजे गुरूंनी दिलेल्या गुरुमंत्राचा जप करणं, गुरूंनी दिलेला गुरुमंत्र आहे त्याचे जास्तीत जास्त पालन करणं आणि गुरूंनी दिलेला गुरुमंत्र हा कायमस्वरूपी स्मरणात ठेवणं, कधीही न विसरणं आणि संकट काळात गुरुमंत्राचा जप देखील करणं हे खूप महत्त्वाचे आहे। नेहमी बोलतो गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरुर्साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। आपल्या जीवनात जे काही करणारे आहे ते गुरुच आहे, त्यामुळे गुरूंनी दिलेल्या गुरुमंत्राचा जप अवश्य करावा। स्वामी समर्थ गुरु केलेले असेल, विश्वात्मक गुरुदेव गुरु केलेले असेल, साईबाबा गुरु केलेले असतील, परमेश्वर हा सगळा एकच आहे, फक्त ही वेगवेगळी रूपं बनलेली आहे। कोणाला कोणत्या देवावर श्रद्धा, कोणाची कोणत्या देवावर श्रद्धा, हे परमेश्वराचे भक्त वाढण्यासाठी हे परमेश्वराने वेगवेगळे रूपं घेतलेले आहे, वेगवेगळे अवतार घेतलेले आहे। आपल्याला जे अंतःकरणातून ज्या देवाची नामस्मरण करावे वाटेल त्याच देवाचे नामस्मरण करावे, त्या परमेश्वराची सेवा अगदी मनापासून करावी। जेव्हा परमेश्वराची सेवा आपण मनापासून करतो तेव्हा आपल्याला अनुभव प्रचिती आल्याशिवाय राहत नाही। एवढेच नव्हे तर गुरु आपल्याला काही सांगत असतात, गुरु आपल्याला काही ज्ञान देत असतात, ते देखील आपण स्मरणात घेतले पाहिजे, समजून घेतले पाहिजे, दुसऱ्यांना देखील समजून सांगितले पाहिजे। गुरुमुखातून जे ज्ञान दिले जाते, जे बोल आपल्याला सांगितले जातात, गुरुमुखातून जो मंत्र दिला जातो तो आपल्या जीवनात साक्षात परमेश्वरच आपल्याला सांगत आहे, कारण गुरु हा साक्षात परमेश्वर आहे, गुरु हा साक्षात ईश्वर आहे। गुरूंनी जे सांगितलेले असेल ते आपण समजून घेतले पाहिजे, आचरणात आणले पाहिजे आणि गुरूंनी दिलेल्या गुरुमंत्राचा होता होईल तेवढा जप देखील केला पाहिजे। गुरूंनी जेव्हा आपल्याला गुरुमंत्र दिला जातो तेव्हा आपल्या मनात गुरुभक्तांविषयी, गुरूंविषयी आदर, प्रेम अशी भावना निर्माण होते आणि आपले मन हे अध्यात्माकडे जास्तीत जास्त वळते। कारण कोणी आपल्याला त्रास दिला तर आपण बोलतो जाऊ दे, मला यात पडायचं नाही, त्याच्यापेक्षा मला जास्तीत जास्त परमेश्वराचे नामस्मरण करायचे आहे, कारण मला परमेश्वराच्या जवळ जायचे आहे, असे आपण नेहमी बोलत असतो। गुरुमंत्र जर घेतलेला असेल तर होता होईल तेवढा आपण ईश्वर भक्तीवर जोर जास्त देतो, कारण आपण अंतःकरणापासून गुरुमंत्र घेतल्यामुळे आपण जास्तीत जास्त परमेश्वराच्या जवळ जातो, परमेश्वर देखील आपल्याला जवळ घेत असतो। त्यामुळे आपण परमेश्वराकडे जास्तीत जास्त एक प्रकारे आकर्षित होत असतो आणि परमेश्वराची आपल्याला आवड देखील निर्माण होत असते।
हाच तर आहे गुरुमंत्राचा अनुभव. मंत्र हे ईश्वराचे प्रतिकात्मक रूप आहे. मंत्र म्हणजे प्रकट शब्दांच्या रूपातील परमेश्वर होय. एखाद्या तेजस्वी आकृतीच्या रूपात किंवा प्रकाशमान मंत्राक्षराच्या स्वरूपात भक्तांना परमेश्वराची गूढ अनुभूती आल्याची उदाहरणे आहेत. हे अर्थात गूढ अनुभूतीने आपल्याला कळते. त्यामुळे परमेश्वराची प्रतिमा, शरीर, आकृती हे गुप्त रूपात असतात. परमेश्वराचा साक्षात्कार आपल्याला होतो. आपण जर परमेश्वराचे जास्तीत जास्त नामस्मरण केले, आपण जर परमेश्वराचे जास्तीत जास्त मेडिटेशन केले आणि गुरूंनी दिलेल्या गुरुमंत्राचा जप केला तर परमेश्वराचा आपल्याला साक्षात्कार झाल्याशिवाय राहणार नाही. कारण गुरु ब्रह्मा आहे, गुरु विष्णू आहे, गुरु शिव आहे. एवढेच नव्हे तर गुरु साक्षात परमेश्वर आहे. त्या गुरुला मनापासून नमन करावे, त्या गुरुचे जास्तीत जास्त नामस्मरण करावे, त्या गुरुचा होता होईल तेवढा जप करावा, त्या गुरूंनी सांगितलेल्या मार्गाचा नेहमी अवलंब करावा, त्या गुरूंनी सांगितलेल्या मंत्राचा जास्तीत जास्त जप करावा. कारण त्या परमेश्वराचे सुंदर, कोमल, श्यामल रूप आपण आपल्या हृदयात देखील बघितले पाहिजे. जसे हनुमानाने राम आणि सीतेला आपल्या हृदयात बघितले, तसे जे आपले गुरु असतील त्यांना हृदयात देखील बघितले पाहिजे. एवढे जर अगदी मनापासून आपण केले तर आपल्याला परमेश्वराचा साक्षात्कार झाल्याशिवाय राहणार नाही. आणि गुरूंची जी भक्ती आपण करतो ती मनापासून केली पाहिजे. प्रत्येक वेळेस एकाग्रता ही खूप महत्त्वाची असते. प्रत्येक वेळेस नामस्मरण हे देखील खूप महत्त्वाचे असते. हे सगळं करताना शांतता देखील खूप महत्त्वाची असते. आपण ज्यांना गुरु करतो, आपण ज्यांना गुरु म्हणून निवडतो, ज्या परमेश्वराचे आपण पूजन करतो, ज्या परमेश्वराचे आपण नामस्मरण करतो, तर त्यांच्याविषयीची ओढ देखील आपल्याला लागली पाहिजे. त्यांची सुंदर मूर्ती देखील आपण आपल्या हृदयात बघितली पाहिजे. कारण मेडिटेशन जर आपण केले, सद्गुरूंचं सगुण साकार रूप आपण आपल्या हृदयात बघितले, वेगवेगळे बदल झाल्याशिवाय राहत नाही. जर आपले मन अध्यात्माकडे कल घेत असेल तर त्या कलाने आपण गेले पाहिजे. कारण तो परमेश्वराचा एक गुप्त रूपे संकेत असतो. ते परमेश्वर आपल्याला सांगत असतात. उदाहरणार्थ मी 2 चॅनल चालवते, तर मला उज्ज्वला ब्लॉग्स हा चॅनल चालवते आणि उज्ज्वला लाईफस्टाईल अँड ब्युटी हा चॅनल देखील चालवते. पण मला ह्या चॅनलवरती आपल्या सद्गुरू आत्मा मालिक माऊलींचे विश्वात्मक कार्य मला करावे वाटते. हे मी नावाला आहे, पण हे सगळे माझे सद्गुरू आत्मा मालिक माऊलीच माझ्याकडून करून घेत आहे. कारण सद्गुरू माऊली माझ्या हातून देखील विश्वात्मक कार्य करून घेण्याचा बाबांचाच विचार असेल. त्यामुळे माझा कल अध्यात्मानुसार तुम्हाला गुरु करा, नामस्मरण करा हे सांगण्याकडे माझा असतो. आपण नाही करत, हे परमेश्वरच आपल्याकडून घडवून घेत असतो, म्हणजेच करून घेत असतो आपल्याकडून. गुरूंनी दिलेल्या मंत्राचा जास्तीत जास्त जप करा. जे तुम्हाला गुरुदीक्षा म्हणजे काय, गुरुमंत्र घेतल्याने काय होते, गुरु केल्याने काय होते हे देखील समजेल. एवढेच मी तुम्हाला आजच्या व्हिडिओतून सांगू इच्छिते. पुन्हा भेटू एक छानशा व्हिडिओसोबत. तोपर्यंत सर्वांना आत्मा मालिक.